ज्याप्रमाणे आपल्या डिसेंबरला किंवा एखादी एकादशी असेल किंवा ज्या ज्या वेळी योग्य वाटतं त्यावेळेस आपण आपल्या समरी पॉवरमध्ये सुट्टी दिलेली आहे. तर आमची विनंती आहे सोमवार असल्यामुळे सोमवारी देखील आपण या पुणे जिल्ह्यापुरती तरी एक सुट्टी जाहीर करावी. त्याचप्रमाणे येणारे वाहन आपण केलेले आहेत हे झाले शहरापुरते मर्यादित आहे. पिंपरी चिंचवड शहर असेल किंवा जिल्हा असेल किंवा पुणे शहर असेल यापुरते मर्यादित PMTL आहे. परंतु आमची आज तुम्हाला विनंती आहे इतर बाहेर गावाने ज्या ST आहेत ST आगार आहेत ते ST आगाराला देखील विनंती करावी की त्या गावात येणाऱ्या लोकांना देखील ST थोड्या जास्तीच्या सोडण्यात याव्यात जेणेकरून नागरिकाला कुठली अडचण निर्माण होणार नाहीये. त्याचप्रमाणे सर अजून एक अशी छोटीशी विनंती आहे तुम्हाला. काही लोक ST देखील जर काही खाजगी येतात तर खाजगी वाहनांना टोलमुक्त या महाराष्ट्राला येणाऱ्या प्रत्येक टोलला आपण एक निवेदन द्यावं की कुणाला अडथळा करता कामा नये कुणाला अडवू नये तर त्या वाहनाला टोलमुक्त करण्यात यावं जेणेकरून वादावादी होणार नाही. त्या ठिकाणी इतर टायमाला आपण इतर जिल्ह्यातल्या कार्यक्रमाला केले जातं टोलमुक्ती दिली जाते विविध कार्यक्रम तर आपणही या विचार करावा. त्याचप्रमाणे काही आमचे बांधव अनुयायी ट्रेनने देखील येत असतात तर त्या रेल्वे प्रशासनाला देखील एक विशेष गाडी किंवा एक्स्ट्रा डबे लावता येतील का यासाठी आपण त्यांना एक निवेदन सादर करावं जेणेकरून लोकांना येण्यासाठी अडचण निर्माण होणार नाहीत. आणि आपण जे काही उपाययोजना करणार आहात सर तर आपल्या स्तरावर आपल्या माध्यमातून आता येणाऱ्या 30-31 तारखेपर्यंत रोजच्या रोज जे काही आपले अपडेट असतील तर आपण कृपया करून प्रसिद्धी माध्यमात ते प्रसारित करावेत. आणि जे काय आपण क्लिप बनवणार असाल जे काय तुमचे नियोजन असेल ते आमच्यासारख्या देखील कडे पाठवाल तर आम्ही देखील त्याच्यामध्ये मदत करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत सर. आणि तुम्हाला एक विनंती आहे हे कार्यक्रम हाताळत असताना पोलीस प्रशासन असेल जिल्हा प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग असेल या सर्वांचंच काम आम्ही गेले अनेक वर्षापासून खूप चांगलं आहे. पण एक खंत इथं अशी आहे सर जिल्हा परिषदेमधील आरोग्य खात्याची जरा जे काय उपाययोजना ते जरा दखलपात्र वाटत नाहीयेत कारण ते थोडं विस्कळीत असतं. त्यांचे कुठलेही कार्यक्रम आम्हाला दिसून येत नाहीयेत. फक्त स्वच्छता विभाग सोडला जिल्हा परिषदेचा तर बाकी पाणी पुरवठा असेल आरोग्य विभाग असेल याच्याकडून कुठं काम करताना आम्हाला निदर्शन येत नाहीये. असं काय असेल तर त्यांनी बोर्ड वगैरे लागावा आणि त्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना संपर्क नंबर त्या खात्याचे देण्यात यावे. त्या अडचणी जर सोडायचे असतील तर त्याच्यासाठी फ्लग लावण्यात यावे पार्किंगच्या ठिकाणी असेल ज्याच्या ठिकाणी योग्य वाटेल त्या ठिकाणी. त्याचप्रमाणे PWD विभागाचे जे विधान विभाग आहे त्यांचाही काय कुणाला ठाव पता लागत नाही पण त्यांनी काय केले काय करणार याबद्दल कुणापर्यंत त्याची काही माहिती नसते. तर त्यासाठी काय तुम्हाला जे काही योग्य उपाययोजना करू वाटतात तर आपण त्या कराव्यात आणि हा कार्यक्रम शांततेने चांगल्या प्रकारे पार पडा आपण सर्व यामध्ये सहभागी राहूयात. आणि त्याचप्रमाणे येणाऱ्या अनुयाला पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे ग्रामीण असेल किंवा शहर सर आपण सर्वांनी त्यांना संयमाने घेतलं पाहिजे. एखादा असतात चांगले वाईट सगळ्या क्षेत्रामध्ये असतात एखादा असेल मुलगा कोण आमची आई बहीण किंवा कोणी तर त्याला काही झेंडे गुन्हे असतील काय घ्यायचे असतील तर त्याला संयमाने हाताळा. अदरवाईज आमचे समता सेवी दल आहेत त्यांचे तुम्हाला मदत असते त्यांच्याकडे ते विषय तुमच्या बरोबर जिथं तुम्हाला वाटतं इथं थोडं प्रॉब्लेम होतं त्या ठिकाणी समता सेवी दल ठेवा मग ते आपल्याला समजून सांगते जर्मनी वादविवाद हा होणार नाही. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना माहिती आहे की या भीमा कोरेगावला घेऊन जे काय मनोहर भिडे आणि ते मिलिंद बोटे हे वादग्रस्त लोक आहेत तर विषय बोलते ना. त्याचप्रमाणे सर जे काय राहुल माळोदकर जमादार जे काय रोहन माळोदकर काय त्यांची आपल्या समोर नावच माहिती तर ते रोहन माळोदकर आणि जे काय संबंधित वादग्रस्त लोक आहेत सर तर त्यांना कृपया करून त्यांच्यावर कायदे तुमच्या कायद्याच्या चौकटीत राहून त्यांच्यावर काय प्रतिबंध करता येतील तर ते आपण करावे आणि कुठल्याही पद्धतीने त्यांचे कुठल्याही वक्तव्य बेताल वक्तव्य होऊ नये याची आपण दखल घ्यावी. आजूबाजू जेवढे गावं आहेत त्या गावामध्ये शांततेच्या बैठका घ्याव्यात पोलीस स्टेशनच्या लेवलवर चौकीच्या लेवलवर त्यांच्या पण हा मेसेज गेला पाहिजे की प्रशासन काय काम करते. सर काय होतं तुम्ही आम्हाला इथं बोलवतात आमचे लोक काय आपल्या पुरतं मर्यादित ठेवतात काय परंतु सर्वसामान्यपर्यंत मेसेज जाणं खूप गरजेचं आहे की काय उपाययोजना आहेत मसेज आपण देतात त्या पद्धतीतून काय करता येईल तर ते आपण करावं. या ठिकाणी जास्त न बोलता इथेच थांबतो. पुन्हा एकदा धन्यवाद होतो. जय भीम जय बुद्ध जय भारत. जेवणावळीच्या विषयावर आणि निधीच्या विषयावर तर त्या विषयावर सरांनी पहिलं क्लिअरिफिकेशन द्यावं की या वर्षी जो 14 कोटीचा निधी हा बार्टीच्या माध्यमातून घेणारे बार्टीकडून घेणार आहे तर तो सरकार का खर्च करत नाही नियोजन समिती का खर्च करत नाही किंवा सांस्कृतिक विभाग का करत नाही. आमचाच पैसा आमचाच उत्सव हा किती दिवस चालणार आहे सर. मागील 2 वर्षापासून आम्ही हा विषय मांडतोय पण या निधीच्या बाबतीत सरकार अत्यंत उदासीन असल्याचं आम्हाला दिसतंय. अत्यंत उदासीन आहे आणि सरकारचा जाहीर निषेध करते आणि प्रशासनाचा जाहीर निषेध करते. कारण आम्ही इथं येतो बोलतो पण प्रशासन सरकार जर दखल घेणार नसेल तर आम्ही करायचं काय. तुम्ही मीटिंगला बोलायचं 8 दिवस आधी आणि हा सगळा गोळा करायची आणि आम्ही जायचं 8 दिवसानंतर प्रत्येक जण आपापल्या कामात लागलेला असतो भीमा कोरेगावच्या नियोजनाच्या. तुम्हाला येऊन कोण सूचना देणार. 8 दिवसात कलेक्टर साहेब
तुम्ही खर्च करा, नाही तर आंबेडकरी अनुयायी स्वतःचा पैसा घालून तिथं येतो सर. आम्ही सक्षम आहोत आणि आम्ही सक्षम आहोत. आम्ही गाड्या करून येतो सर. कुणाच्या जेवणाची गरज नाही. तिथं विजयस्तंभाला आम्हाला मानवंदना द्यायची असते. कुणाच्या जेवणावळी कुणी घालावे म्हणून येत नसतो. सरकारने जेवणावळी घालाव्यात. सरकारकडे करोडोचा निधी आहे. आता येणार आहे कुंभमेळा 2026-27च्या कुंभमेळ्याची आत्ताच तयारी झाली आहे. एक समिती गठीत केलेली आहे. मग भीमा कोरेगावसाठी का नाही हा वेळ देत आहेत? अवघ्या 15 दिवसावर जेव्हा भीमा कोरेगावचा उत्सव येतो तेव्हा प्रशासन जागा होतं का? आमच्या भावनांशी खेळता का? आमच्या भावनांशी खेळू नका सर. तर नियोजनाच्या बैठकीमध्ये आर्थिक नियोजनाचं जे काही सविस्तर अंदाजपत्रक आहे ते देखील जाहीर केलं जावं, कारण ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं. एकीकडे आपण म्हणतोय की हा निधी राज्य शासनाने पाठवला. राज्य शासनाने निधी जरी पाठवला असला तरी तो निधी शेवटी सामाजिक न्याय विभागाचा निधी आहे. तो सांस्कृतिक मंत्रालयाकडनं इथे यायला पाहिजे. तो आतापर्यंत या 4 वर्षामध्ये आलेला नाहीये. आतापर्यंत 3 वर्षामध्ये जे काही खर्च केलेला आहे सामाजिक न्याय विभागाच्या निधीचा, त्याचा कुठलाही अहवाल समाज माध्यमापर्यंत गेलेला नाहीये. तो जाहीर झालेला नाहीये. तो अहवाल देखील इथे सादर होणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या वर्षीच्या आर्थिक खर्चाचं अंदाजपत्रक येत्या 2 दिवसामध्ये जाहीर आधी करावा आणि नंतर पुढच्या नियोजन बैठकीचा पहिला मुद्दा हा राहील की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये 62,000 शाळा बंद केलेल्या आहेत. तो जो बार्टीकडे पैसा येतो तो SC STच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी येतो. हा 60 लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी डायव्हर्ट करायची काय गरज आहे? दुसरी गोष्ट की जो निधी इथं आलेला आहे त्या ठिकाणी RSSचे काही लोक बसतात. RSSचे BJPचे काही लोक बसतात. कुणी BJPचं काम करा, RSSचं काम करा, आम्हाला त्याशी घेणं देत नाही. परंतु ज्या वेळेस आमच्या हक्क आणि अधिकारावर गदा येईल त्यावेळेस आम्ही इटकी इट बजाय देंगे. 4 वर्षाचा अनुभव जिल्हाधिकाऱ्यांना आलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण जसं पुढे जात आहोत 20, 21, 22, 23 आणि किंवा 21, 22, 23, 24 येणारं वर्ष, त्यामध्ये तुम्ही जी मांडणी केली ती फार सुंदर मांडणी आहे पेपरवरती. जसा तुम्हाला तो अनुभव आला तसा तुम्ही नियोजनामध्ये त्यामध्ये वाढ केलेली आपल्या निदर्शनास आलेली आहे. सर, सगळ्यात महत्वाचा मुद्दा येऊन थांबतो तो म्हणजे इम्प्लिमेंटेशन अर्थात नियोजनावरती. या ठिकाणी तुम्ही तुमच्या मांडणीमध्ये म्हटला की या ठिकाणी 2 ऍडिशनल कमिशनर, 11 उपायुक्त आणि जवळपास 46 सहाय्यक आयुक्तांची नियुक्ती तुम्ही केली. आपण त्या दिवशी भीमा कोरेगावच्या कार्यक्रमाच्या दिवशी जर पाहिलं तर हा सगळा VIP किंवा हा अधिकाऱ्यांचा स्टाफ जो आहे हा सगळा स्तंभाच्या आजूबाजूला बसलेला असतो. मुळात सगळ्यात मोठी समस्या हीच होती. रात्रीपासून सकाळपर्यंत जो अधिकारी वर्ग त्या ठिकाणी असतो किंवा जो फील्ड मध्ये पाहिजे तो सगळा स्तंभा बाजूला असतो. त्याचा परिणाम असा होतो ज्या पोलीस अधिकाऱ्यांची ड्युटी ही कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या रोडवर आणि अर्धा जो आहे तो विदर्भ मराठवाड्यावरनं येणाऱ्या रोडवर जी कुमक लावलेली असती ते ठिकाणी पोलीस कर्मचारी जे आहेत ते ठिकाणी उपस्थित नसतात. सगळ्यात मोठा लॉ आणि ऑर्डरचा मुद्दा या ठिकाणी निर्माण होतो. सगळ्यात मोठा मुद्दा या ठिकाणी निर्माण असल्यामुळं मला आपल्याला विनंती करायची, जे उपायुक्त आहेत 11 त्यांना प्रत्येक विभाग जो आहे वाटून दिला पाहिजे. तुम्ही जे वेगवेगळे विभाग या ठिकाणी निर्माण केलेत, पार्किंगची जबाबदारी एक उपायुक्ताला दिली पाहिजे. मला या ठिकाणी मगर सर तर इथं आलेले नाहीयेत. मगर सर, तुम्ही दरवेळेस नियोजनामध्ये असता. मी गेली बरेच वर्ष किंवा जेव्हापासून शासनाने हा कार्यक्रम हातामध्ये घेतला तेव्हापासून पाहतो एकही पोलीस, ट्रॅफिक पोलीस तुम्हाला तिथे दिसणार नाही. कुठलाही ट्रॅफिक पोलिसाचा अंकुश त्या ठिकाणी नसतो. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो की पार्किंगची व्यवस्था आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची जी आहे ती व्यवस्था ती दुसऱ्या मिनिटाला स्पॉइल होते. सगळ्यात महत्वाचं ज्या जिल्हा परिषदेतर्फे जो पाण्याची आणि जी टॉयलेटची व्यवस्था केली जाते, सर 31 तारखेला रात्री ते टॉयलेट खराब झालेले असतात. 31 तारखेनंतर त्या टॉयलेटचा व्यवस्थित असा साफ करण्यासाठी कुठलाही तिथं कर्मचारी आणि अधिकारी तिथे अवेलेबल नसतो. तुम्ही आता ज्या अधिकाऱ्यांची यादी आम्हाला दिली ती यादी जी आहे
तुम्ही ती फ्लॅश केली पाहिजे. इथे येणाऱ्या सगळ्या उपस्थित लोकांच्या मोबाईल मध्ये त्यांचे नंबर पाहिजेत. आणि हे जे अधिकारी यांची ड्युटी टॉयलेट्स आणि पाण्यासाठी लावणार आहेत ते जर त्या ठिकाणी त्या दिवशी उपस्थित नसतील तर त्यांच्यावर कर्तव्यात कसूर करून त्यांना निलंबित त्यांची कारवाई जी आहे ती तुम्ही या ठिकाणी कराल अशी तुमच्याकडनं आशा व्यक्त करतो. तोपर्यंत आपला अंकुश जो आहे तो बसणार नाही सर. आपण कमी कुठे पडतो तर अंमलबजावणीला करतो. तुम्ही जी मांडणी केली जी गाड्यांची आणि बसची, सगळ्यात महत्वाचा मुद्दा सर असा, जेव्हा आपण लोणीकंडला गेल्या वर्षी तुम्ही काही लोकांना थांबवलं, लोणीकंड पासून आमच्या ज्या महिला आहेत, आमची जी लहान मुलं आहेत, आमचे जे वयस्कर लोक आहेत त्यांना तुम्ही स्तंभापर्यंत जाण्यामध्ये मजबूर केलं सर. कारण कुठलीही व्यवस्था बसची त्या ठिकाणी नव्हती. पीक पिरियड हा सगळ्यांना माहिती आहे. या ठिकाणी काही नवीन अधिकारी असतील पण जे जुने जाणते अधिकारी ज्यांनी तुमच्या सोबत काम केलंय ते म्हणजे मानकर साहेब असतील, ज्यांना स्तंभाच्या रेफरन्स मध्ये बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत, पवार साहेब असतील, गजानन पवार ज्यांनी 2-3 वर्ष तिथं काम करत आजही प्रशासनामध्ये आहेत, त्यांची देखील ड्युटी त्या ठिकाणी लावली पाहिजे. 30% लोक जे आहेत ते स्तंभापाशी असतात, 30% स्तंभावरच सगळ्यांचं कॉन्सन्ट्रेशन असतं. परंतु जी लोक या दोन्ही भागातून येतात त्यांच्या सुखसोयीसाठी कुठलंही प्रशासनाचं लक्ष नसतं. समाज कल्याण विभाग असेल, सीईओ, जिल्हा परिषद असेल आणि तुमच्या तत्सम ज्या संघटना असतील ते अधिकारी कर्मचारी हजेरी लावून पळून जातात. ती लोक तिथं कुठंच उपस्थित नसतात आणि त्यामुळे तुम्ही 8,000 आता आकडा दिला, सॉरी 4,000 ग्रामीणचा आकडा दिला, 4,000 तुम्ही शहर पोलिसांचा आकडा दिला आणि तुम्ही ज्या काही वेगळ्या संस्था ऑर्गनायझेशन त्या ठिकाणी बोलवल्यात. हे पोलीस कर्मचारी सकाळी 1 जानेवारीच्या नवीन वर्षाचं स्वागत करायला ते त्यांच्या घरी असतात, ते या ठिकाणी नसतात. तुम्ही पहा, तुमच्या लक्षात येईल. आणि ही व्यवस्था त्यामुळे आपण कधीच ही चीज भरून काढणार नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा होतो असा, आपल्या सगळ्या माझ्या भाऊ बहिणींना माहिती असेल, जसंही दर्शनाला पीक पिरियड चालू होतो 11 वाजता, 11 वाजता दर्शनासाठी ती गर्दी वाढते आणि तिचा प्रभाव इकडे लोणीकंड पर्यंत आणि डाव्या हाताला शिक्रापूर पर्यंत जातो आणि त्यामुळे ट्रॅफिक जाम होतं आणि त्यामुळे सगळ्या समस्या निर्माण होतात. त्यामुळं जो कोणी दर्शन घ्यायला येईल, मग तो VIP असेल, कुणी सामाजिक संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष असेल, त्याला सहित तिथली गर्दी जी आहे ती कंटिन्युअसली मूव्ह झाली पाहिजे. तिथली आजूबाजूची जी व्यवस्था आहे ती फार मोठ्या प्रमाणात मोकळी केली पाहिजे आणि अधिकाऱ्यांनी फील्ड मध्ये राहायला पाहिजे. दुसरं एक विनंती मित्रांनो, 2 मिनिटं बोलून थांबतो. सगळ्यात महत्वाचा तो आपला शौर्य दिवस नाहीये तर तो आपला विजय दिवस आहे. तुम्ही आता भारत पाकिस्तानची वर्ल्ड कप पाहिलाय. भारताने शौर्य गाजवलं पण विजय नाही मिळवला. आम्ही तिकडे शौर्य गाजवलं नाही, तिकडे विजय मिळवला. त्यामुळे त्या स्तंभावर शौर्य दिवस नाही विजय दिवस लिहिलं पाहिजे. विजय दिवस आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा मुद्दा, बार्टीच्या 150 कोटी रुपयाचा जो निधी परत जातो तो वादाचा मुद्दा मी या ठिकाणी थांबतो. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो या ठिकाणी जो आयोग जो आहे त्याच्या मुद्द्यावर माझ्या मित्रांनी ती भूमिका मांडली. माझ्या सगळ्या मित्रांना मी विनंती करतो, आयोगाचा निकाल जो आहे तो फेब्रुवारी महिन्यामध्ये येणार आहे आणि आयोगामध्ये लास्ट टाइमच आपले ऍडिशनल कमिशनर साहेब असतील, त्यांनी फार महत्वाची भूमिका मांडली. तिथे बसलेले आहेत आमचे शिवाजी पवार लाईनीत बसले शर्मा साहेबांनी फार सुंदर भूमिका त्यांच्या मीटिंग मध्ये मांडली. आयोगाच्या रेफरन्स मध्ये फार मोठा पुरावा त्यांनी दिला. त्यांनी असं एक गोष्ट सांगितली की जेव्हा 2018ची दंगल झाली त्यावेळेस जे पोलीस कर्तव्य बजावत होते, जे पोलीस प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत होते, शासनाच्या दबावामुळे त्यांना काही गोष्टीमध्ये कर्तव्यात कसूर करावा लागला. आज आयोगामध्ये त्याच पोलिसांची समस्या झाली. ते IPS अधिकारी आज त्यांचं सँडविच झालेलं आहे. ते शासनामध्ये आणि पब्लिकच्या कोर्टामध्ये त्यांचं सँडविच झालं. मी परत एकदा पोलीस प्रशासनाला आणि त्यांच्या अंतर्गत जे काही व्यवस्था या ठिकाणी काम करते त्यांना म्हणजे विनंती करतो की कर्तव्यात कसूर न करता ही जर सगळ्यांनी ताकद त्या ठिकाणी लावली तर खऱ्या अर्थाने जो 1000 कोटीचा निधी जो आहे तो कुठला ती त्यांची हे असं मुंबई मिळावा 1000 करोड रुपये आणि आनंदीचा परत पंढरपूरची नियोजन ह्यामध्ये कुठलीही समस्या येत नाही. पण जेव्हा भीमा कोरेगावचा प्रश्न येतो तेव्हा निधीचा प्रश्न, तेव्हा नियोजनाचा प्रश्न, या सगळ्या गोष्टी ऐरणीवर उभा राहतात. त्यामुळे मी भारत मुक्ती मोर्चाचा राज्य संयोजक या नात्याने मी विनंती करतो, मी जेव्हा भीमा कोरेगावचा कार्यक्रम पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एक फार मोठं निवेदन जे आहे ते महाराष्ट्रभरामध्ये आम्ही घेतलं. त्यानिमित्त आम्ही फार मोठं आंदोलन केलं आणि प्रश्न निर्माण केले शासनावरती, नियोजनावरती आणि त्यानंतर मोर्चे देखील काढले
आणि आजपर्यंत या कुठल्याही प्रश्नांची उत्तर निरंतर राहिली. वेळ आपल्याकडे कमी आहे, त्यामुळं मी परत एकदा नियोजन आणि अंमलबजावणी ही आपण सर्वांनी मिळून यशस्वी कराल. माझ्या मित्रांनी माझी भूमिका ऐकून घेतली त्याबद्दल आभार.